ओके. यापूर्वी आपण हायपोथिसिस किंवा गृहीतकृत्य म्हणजे काय ते समजावून घेतलंय. आपण बघितलं होतं की हायपोथिसिस तयार करताना जर तो टेस्टेबल व्हायला हवे असेल, म्हणजे तो पुढे जाऊन त्याची पडताळणी स्टॅटिस्टिकली सांख्यिकीय दृष्ट्या त्याची पडताळणी घेणं शक्य व्हायला हवं असेल, तर तो हायपोथिसिस मांडताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे तो हायपोथिसिस मांडत असताना त्या हायपोथिसिसमध्ये दोन चलं आली पाहिजेत. ओके. आणि दुसरी गोष्ट, त्या दोन चलांमध्ये काही ना काही रिलेशन असलं पाहिजे, काही ना काही रिलेशन व्यक्त झालं पाहिजे त्या हायपोथिसिसमध्ये. ओके. या दोन गोष्टी जर असतील तर तो हायपोथिसिस आपण स्टॅटिस्टिकली चेक करू शकतो किंवा त्याची पडताळणी घेऊ शकतो. ओके. त्यामुळे हायपोथिसिस मांडत असताना आपल्याला तशा प्रकारे काळजी घ्यावी लागते. ओके. आता जो जो हायपोथिसिस आपण पुढे जाऊन वेगळ्या प्रकारच्या हायपोथिसिसची पडताळणी घेण्याच्या वेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिकल टेस्ट्स आहेत, वेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत. ओके. अनेक प्रकारच्या चाचण्या आहेत. तुमचा हायपोथिसिस कशा प्रकारचा आहे, त्यामध्ये चलं कोणती आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, त्या दोन चलांमधल्या संबंधांचं स्वरूप काय आहे, तुमची सॅम्पल साईज काय आहे, बरोबर ना, तुमचं पॉप्युलेशन काय आहे, अशा अनेक गोष्टींचा विचार करून मग कुठली टेस्ट निवडायची, कारण पडताळणी घेण्यासाठी अनेक टेस्ट आहेत, ती त्यातली कुठली टेस्ट निवडायची हे त्यावरून ठरतं. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मग आपण ठरवतो. ओके. मग हायपोथिसिस चेक करण्यासाठी कोणती टेस्ट निवडायची हा भाग आपण आत्ता पाहणार नाहोत, तो आपण पुढे जाऊन कधीतरी पाहू. पण आत्ता आपण हे बघणार आहोत की चांगला हायपोथिसिस कशाला म्हणायचं. एखादा हायपोथिसिस मांडला गेल्यानंतर तो चांगला आहे का, की योग्य आहे का, किंवा उपयोगी आहे का, हे कशावरून ठरवायचं. ओके. त्यासाठी त्या हायपोथिसिसच्या अंगी कोणते गुणधर्म असले पाहिजेत हे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड हायपोथिसिस किंवा फीचर्स ऑफ वर्केबल हायपोथिसिस. जो हायपोथिसिस पुढे जाऊन उपयोगी येईल, पुढे जाऊन ज्याचा, कारण मुळात हायपोथिसिसचं काम काय आहे, तर त्यानं संशोधन प्रक्रियेला डायरेक्शन द्यायची आहे, संशोधन प्रक्रियेला पुढे दिग्दर्शन करायचं आहे, दिशा द्यायची आहे. ओके. त्यामुळे दिशा देणे त्याचं महत्त्वाचं काम आहे. तो जर आणि पुढे जाऊन त्याची टेस्टेबिलिटी, पुढे जाऊन तो पडताळणी घेता आला पाहिजे. ओके. तर त्याच्या अंगी काही महत्त्वाचे गुण असले पाहिजेत. ते गुण कोणते हे आपण थोडक्यात समजून घेऊया. चांगल्या हायपोथिसिसच्या अंगी महत्त्वाचा गुण असला पाहिजे तो म्हणजे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. ओके. हायपोथिसिस जो हायपोथिसिस मांडला जातोय हा क्लिअरली डिफाईन्ड असला पाहिजे आणि अंडरस्टँडेबल असला पाहिजे. ओके. म्हणजे हायपोथिसिस मांडत असताना, संशोधकांनी हायपोथिसिस मांडत असताना याची काळजी घेतली पाहिजे की तो पूर्णपणे डिफाईन्ड, व्यवस्थित त्याची व्याख्या केलेली असली पाहिजे, की तो व्यवस्थित मांडला गेला पाहिजे आणि त्याच्यामधल्या ज्या वेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहेत, त्या संकल्पना आहेत, त्या समजण्यायोग्य असल्या पाहिजेत, ते समजण्यायोग्य शब्दामध्ये मांडल्या पाहिजेत. थोडक्यात त्या हायपोथिसिसमध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. तिथे कुठेही ॲम्बिग्युटी असता कामा नये, कुठेही गोंधळ असता कामा नये. कारण हायपोथिसिस मांडत असताना जर कन्सेप्टच्या पातळीवर, संकल्पनाच्या पातळीवर जर कुठेतरी गोंधळ असेल, तर त्यातून काय होईल, त्यातून पुढे जाऊन तो हायपोथिसिस संशोधकाला पुढे जाताना योग्य मार्गदर्शन करू शकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ, हायपोथिसिस मांडत असताना जर तुम्ही तुमच्या स्टडी एरियाचा विचार नाही केलात हायपोथिसिस मांडत असताना, तर पुढे जाऊन त्या हायपोथिसिसची पडताळणी करताना गोंधळ होऊ शकतो की सॅम्पल नक्की कुठलं निवडायचं. ओके. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असली पाहिजे. अनेक बाबतीतली तुमची जी दोन व्हेरिएबल्स आहेत ती तुम्हाला क्लिअर असली पाहिजेत. ओके. ती मेजरेबल असली पाहिजेत, ती मोजता येणारी असली पाहिजेत. ओके. ती स्पष्ट असली पाहिजेत, त्यांची व्याख्या स्पष्ट असली पाहिजे, त्यांच्यामधला संबंध स्पष्ट असला पाहिजे. ओके. अशा प्रकारची स्पष्ट क्लॅरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे. ओके. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे स्पष्टता. ओके. आपण एक एक मुद्दा तुमच्याकडे लिहून ठेवा. स्पष्टता. ओके. चांगल्या हायपोथिसिसच्या अंगी पहिली गोष्ट असली पाहिजे ती म्हणजे स्पष्टता. तो संकल्पनात्मक दृष्ट्या स्पष्ट असावा. ओके. दुसरा, एम्पिरिकल रेफरन्स. ओके. हायपोथिसिसचा कसा असावा, प्रायोगिक स्वरूपाचा असावा. ओके. तो एम्पिरिकल स्वरूपाचा असावा, म्हणजे प्रायोगिकता ही त्याची दुसरी अट आहे की ज्याला आपण चांगला हायपोथिसिस म्हणू शकतो. ओके. त्याच्यामध्ये प्रायोगिकता असली पाहिजे. असंच हायपोथिसिसला चांगलं म्हणता येतं की ज्याच्यामध्ये एम्पिरिकल बेसिस आहे. ओके. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला संशोधन करायचं त्या क्षेत्रामधले काहीतरी प्रायोगिक स्वरूपाचं त्याच्यामध्ये आहे, त्याच्या आधारे काही ना काही प्रयोग म्हणा किंवा काही ना काही डेटा म्हणा गोळा करता येऊ शकतो. अशा प्रकारचा हायपोथिसिस मांडला गेला पाहिजे. तर प्रायोगिकता ही त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असली पाहिजे. ओके. आपण जो हायपोथिसिस मांडतो त्याच्या आधारे आपण
प्रायोगिक प्रयोग करू शकतो का, त्याचा आपल्याला विशिष्ट प्रकारचा प्रयोग करण्यासाठी मदत करू शकतो का, हे महत्वाचं आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग करण्याला मर्यादा असतात. असं जरी असलं तरी त्या हायपोथेसिसनं आपल्याला आपला सॅम्पल साईज डिफाईन करून दिलं पाहिजे, स्पष्ट केलं पाहिजे, बरोबर ना. आपला नमुना स्पष्ट केला पाहिजे, नक्की कोणता निवडायचा तो, आणि त्या नमुन्याकडून कोणती माहिती उपलब्ध करून घ्यायची हे त्यातून स्पष्ट व्हायला हवं. ओके. सामाजिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून यालाच प्रायोगिकता असं म्हणता येईल. ओके. किंवा नैसर्गिक शास्त्रांमध्ये प्रत्यक्ष प्रयोग करण्यासाठी त्यांना डायरेक्शन दिली पाहिजे त्या हायपोथेसिसने. परंतु सामाजिक शास्त्रांमध्ये प्रयोगाला मर्यादा असतात, त्यामुळे सामाजिक शास्त्रांमध्ये त्या हायपोथेसिसनं आपल्याला सॅम्पल नक्की कोणतं गोळा करायचंय, की कुठलं सॅम्पल आपल्याला निवडायचंय, आणि त्या सॅम्पलकडून आपल्याला माहिती कोणती घ्यायची, ओके, आकडेवारी कोणती गोळा करायची, तथ्य कोणतं गोळा करायचंय, याचं डिरेक्शन त्या हायपोथेसिसकडनं मिळायला हवं. ओके. त्यासाठी त्याच्या अंगी प्रायोगिकता असली पाहिजे. तिसरी गोष्ट ऑब्जेक्टिव्हिटी. ओके. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे. ओके. किंवा त्याला आपण काय म्हणू, संकुचितता, किंवा तो एका विशिष्ट एरिया डिफाईन करायला असला पाहिजे, तो व्हास्ट असता कामा नये. ओके. हायपोथेसिस मस्ट बी ऑब्जेक्टिव्ह विच फॅसिलिटेट ऑब्जेक्टिव्हिटी इन ड्राफ्ट कलेक्शन अँड कीप्स द रिसर्च ॲक्टिव्हिटी फ्री फ्रॉम रिसर्च व्हॅल्यू अँड जजमेंट. काय होतं की आपण बऱ्याच वेळेला आपल्या संशोधनाच्या प्रक्रियेवर किंवा आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेवर आपला पूर्वानुभव, आपले पूर्वसंस्कार, आपलं पूर्वज्ञान यांचा एक प्रभाव असतो. ओके. हायपोथेसिस असा असला पाहिजे की या सगळ्या प्रभावांपासून तो मुक्त असला पाहिजे. हायपोथेसिस मांडत असताना आपण तो आपले पूर्वानुभव, पूर्वज्ञान याच्या आधारेच मांडत असतो. असं जरी असलं तरी व्हॅल्यू आणि जजमेंट यासारख्या गोष्टींपासून तो मुक्त असला पाहिजे, बरोबर ना. आपले संस्कार वगैरे यासारख्या गोष्टींपासून तो मुक्त असला पाहिजे, नाहीतर तो काय होईल, तो एकांगी होईल. तसं होता कामा नये. कारण मुळात हायपोथेसिस आपण मांडतोय कशासाठी, आपण हायपोथेसिस मांडतोय तो प्रामुख्यानं आपल्याला पुढे जाऊन त्याची पडताळणी करून वस्तुस्थिती काय आहे, सत्य काय आहे, पडताळून बघायचं आहे किंवा प्रत्यक्षात समजावून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण तो मांडत असतो. त्यामुळे त्या हायपोथेसिसमध्ये ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे. तो सब्जेक्टिव्ह असता कामा नये, डिस्क्रिप्टिव्ह असता कामा नये. ओके. तो ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे. ओके. तो प्रिसाईज असला पाहिजे. त्यानंतर स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी स्पेसिफिसिटी म्हणजे काय, हा ऑब्जेक्टिव्ह, हा जो हायपोथेसिस आहे तो स्पेसिफिक असला पाहिजे. ओके. विशिष्टता. हा हायपोथेसिस किंवा हे गृहीत कृत्य विशिष्ट स्वरूपाचं असलं पाहिजे. ओके. इट शुड बी स्पेसिफिक, नॉट जनरल. हायपोथेसिस एक सामान्य स्वरूपाचं विधान असून उपयोगाचं नाही, बरं ना. तो स्पेसिफिक असला पाहिजे, बरं ना. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं ज्यावेळेला म्हणतो की विद्यार्थ्याने दिलेला वेळ, विद्यार्थी ज्यावेळेला परीक्षा अभ्यासाला जास्तीत वेळ देतात त्यावेळेला त्यांना परीक्षेला जास्तीत गुण मिळतात, हे जे खरं तर जनरल स्टेटमेंट झालं. हा रफ स्वरूपाचा हायपोथेसिस एक रफ स्वरूपाचं विधान झालं. पण आपण ज्यावेळेला तो अधिक स्पेसिफिक करतो त्यावेळेला तो टेस्टेबल होतो. ओके. स्पेसिफिक म्हणजे काय, तुम्हाला तुमचा जो रिसर्च एरिया आहे त्या रिसर्च एरियाला विचारात घेऊन तो हायपोथेसिस मांडला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा रिसर्च एरिया फक्त आपलं महाविद्यालय असेल तर तो तुम्ही आपल्या महाविद्यालया संदर्भातच मांडला पाहिजे, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिसिटी आहे किंवा विशिष्टता आहे असं म्हणता येतं. उदाहरणार्थ हाच हायपोथेसिस आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी जेवढा जास्त वेळ अभ्यासाला देतील तेवढे त्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात, असा जर तुम्ही म्हणला तर तो स्पेसिफिक झाला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आता त्या हायपोथेसिसने स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जो डेटा गोळा करायचा आहे तो तुमच्या महाविद्यालयातला गोळा करायचा आहे, नक्की बाहेरच्या महाविद्यालयातला. तुम्हाला बाहेर कुठेही जायचं नाही, फक्त आपल्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांकडून ही माहिती घ्यायची आहे. ओके. इतका तो स्पेसिफिक असला पाहिजे. स्पेसिफिक असला की काय होतं, की विशिष्ट असला काय होतं, तुम्हाला तो योग्य डायरेक्शन देतो, कुठल्या डेटा गोळा करायचा आणि कोणाच्या संदर्भात करायचा आहे हे आपल्याला लगेच कळतं. त्यामुळे विशिष्टता हा गुणधर्म चांगल्या हायपोथेसिसच्या अंगी असायलाच हवा. त्यानंतर रिलिव्हन्स. ओके. त्याच्यामध्ये महत्व किंवा त्याच्यामध्ये उपयोगिता असली पाहिजे. ओके. हायपोथेसिस शुड बी रिलिव्हंट टू दी प्रॉब्लेम बिईंग स्टडीड ॲज वेल ॲज ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी स्टडी. ओके. मी तुम्हाला काल सांगितलं की हायपोथेसिस मांडत असताना आपल्याला अगोदर संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला अगोदर आपल्या संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करावे लागतात, उद्दिष्ट डिफाईन करावे लागतात, आणि मग त्याच्या उद्दिष्टांच्या आधारे आपण हायपोथेसिस मांडतो. परंतु या प्रक्रियेमध्ये काय होतं की हायपोथेसिस मांडताना आपल्याला लक्षात येतं की वरचं उद्दिष्ट थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये चूक आहे. मग हायपोथेसिस मांडताना ते ज्यावेळेला लक्षात त्यावेळेला आपण पुन्हा उद्दिष्ट आपण रिफाईन करतो आणि परत हायपोथेसिसकडे येतो. हे होऊ शकतं किंवा असं होतं, दोन्ही एकमेकाला मदत करतात. ओके. परंतु हायपोथेसिस हा तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी जुळणारा हवा.
ओके. पहिली गोष्ट, तुम्ही ज्या विषयामध्ये संशोधन करताय त्या विषयाशी जुळणार आहात. ओके. म्हणजे तुमच्या संशोधनाचं जे टायटल आहे, तुम्ही ज्या विषयावर संशोधन करता आहात त्या विषयाशी जुळणारा तुमचा हायपोथेसिस असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही त्या विषयात संशोधन करताना तुमची जे ऑब्जेक्टिव्ह आहेत त्या ऑब्जेक्टिव्हशी सुसंगत तुमचा हायपोथेसिस असला पाहिजे. ओके. ही सुसंगतता त्याच्यामध्ये असली पाहिजे, तर त्या हायपोथेसिसला चांगला हायपोथेसिस म्हणता येईल. बरोबर ना? उदाहरणार्थ, आपल्या या आपण जे उदाहरण बघितलं आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं, त्याच्यामध्ये तुमच्या अभ्यासाचा विषय काय असू शकतो? तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेचा, विद्यार्थ्यांनी अभ्यासाला दिलेल्या वेळेचा विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर होणारा परिणाम. ओके, असं त्याचं टायटल आहे. मग याच्यामध्ये तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेचा त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर काय परिणाम होते तपासून पाहणं, हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि मग याचा आधार घेऊन तुम्ही हायपोथेसिस तयार करता. तो हायपोथेसिस काय तयार करता? तर आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी अभ्यासाला जेवढा वेळ जास्त देतील तेवढं त्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात किंवा मिळतात. हा तुमचा हायपोथेसिस होतो. ओके. तुमचं टायटल, त्यानंतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह आणि त्यानंतर तुमचा हायपोथेसिस, याच्यामध्ये कुठेतरी सुसंगतता असली पाहिजे, रिलिव्हन्स असलं पाहिजे. त्यानंतर टेस्टॅबिलिटी. ओके. टेस्टॅबिलिटी म्हणजे काय? तर तो हायपोथेसिस पडताळणी घेता आला पाहिजे. ओके. त्याच्या हायपोथेसिसची सांख्यिकी स्वरूपाची पडताळणी घेता आली पाहिजे. ओके. त्यामुळे सांख्यिकी स्वरूपाची पडताळणी घेण्यास उपयोगी असं म्हणता येईल. ओके. त्या हायपोथेसिसच्या अंगी अशी क्षमता असली पाहिजे की तो पुढे जाऊन त्याची पडताळणी घेता येईल. ओके. आणि हा टेस्टेबल कधी होतो? मी तुम्हाला सुरुवातीलाच हायपोथेसिस म्हणजे काय हे बघतानाच आपण त्याच्यावर चर्चा केली आहे. ओके. हा टेस्टेबल कधी होतो? जेव्हा तो हायपोथेसिस मांडत असताना आपण त्याच्यामध्ये 2 चलांचा विचार करतो, 2 व्हेरिएबलचा विचार करतो आणि त्या 2 व्हेरिएबलमधलं रिलेशनचा विचार करतो, त्यावेळेला तो टेस्टेबल होतो. ज्यावेळेला तुम्ही जनरल स्टेटमेंट मांडायला जाता, व्हेरिएबलचा फारसा विचार करत नाही, 2च्या अपेक्षा 3 व्हेरिएबल्स किंवा व्हेरिएबल्स नाही, त्यामध्ये एखादा व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल्स नाही, अशा स्वरूपात ज्यावेळेला तुम्ही स्टेटमेंट करायला जाता त्यावेळेला मग तो त्याच्यामध्ये टेस्टॅबिलिटी येत नाही. ओके. त्यामुळे आपण जर हायपोथेसिस कन्स्ट्रक्ट करताना, हायपोथेसिसची मांडणी करताना जर तशा प्रकारे मांडणी केली, ओके, तो योग्य प्रकारे जर आपण मांडला तर त्याच्यामध्ये टेस्टॅबिलिटी येते आणि आपण तो पुढे जाऊन त्याची पडताळणी घेऊ शकतो. आणि पडताळणी घेतली की आपल्या निष्कर्ष अधिक अचूक मिळण्यास आपल्याला त्याचा फायदा होतो. ओके. आपले निष्कर्ष अधिक अचूक होऊ शकतात. ओके. त्यानंतर कन्सिस्टन्सी. ओके. सातत्यता. हायपोथेसिसमध्ये सातत्यता असली पाहिजे. ओके. हायपोथेसिसमध्ये सातत्यता असली पाहिजे म्हणजे काय? तर हा जो हायपोथेसिस आहे, तर तो हायपोथेसिस हा एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज जे आहे किंवा थेरीज जे आहेत, म्हणजे तुम्ही ज्या विषयामध्ये संशोधन करता आहात त्या विषयामध्ये यापूर्वी काही ना काही थेरीज मांडल्या गेलेल्या आहेत किंवा असतात. काही ना काही सिद्धांत मांडलेले असतात, काही ना काही कोणी ना कोणी संशोधन केलेलं असतं. त्याला कुठे ना कुठे मिळता जुळता हायपोथेसिस तुम्ही तयार केला पाहिजे. ओके. त्याच्यामध्ये ती सातत्य असलं पाहिजे. ओके. कारण कसं असतंय की आपण नवीन असं काही निर्माण नाही करू शकत. ओके. आपण जे काही करतो, म्हणजे जरी आपण संशोधनाची प्रक्रिया ही ज्ञानामध्ये भर घालण्याची प्रक्रिया असली तरी पूर्वीचं ज्ञान जे त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जे काही पूर्वीचं ज्ञान प्रस्थापित झालेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारेच नवीन ज्ञानामध्ये भर घातली जाते. आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. ओके. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही संशोधन करता त्या क्षेत्रामध्ये पूर्वीचं जे काही संशोधन झालंय, मग कोणी वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत मांडले गेलेले असतील किंवा वेगळ्या प्रकारच्या संकल्पना मांडल्या गेलेल्या असतील, त्याला सुसंगत स्वरूपाचा हायपोथेसिस हा असला पाहिजे. त्याच्यामध्ये सातत्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ओके. त्याच्याबरोबर विपरीत जाऊन हायपोथेसिस मांडणं ही काही फारशी शहाणपणाची गोष्ट राहणार नाही. ओके. तुम्ही असं करू शकता की यापूर्वीची जी थेअरी मांडली गेली ती रिफ्यूट करू शकता. जर तुम्ही एखादा सिद्धांत, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करता त्या क्षेत्रामध्ये समजा पूर्वीचा एक सिद्धांत मांडला गेलाय आणि हा सिद्धांत असं लक्षात येतं की हा सिद्धांत आता लागू होत नाहीये, आता परिस्थिती बदलली आणि त्यामुळे त्या सिद्धांत पूर्ण त्या बदलल्या परिस्थितीला लागू होत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही त्या हायपोथेसिसला सुसंगत स्वरूपाचा त्या सिद्धांताला सुसंगत स्वरूपाचा हायपोथेसिस मांडून पुढे जाऊन तो हायपोथेसिस टेस्ट करू शकता आणि त्या टेस्टमध्ये जर असं आढळलं की ते बरोबर काहीतरी विपरीत आहे तर तुम्ही तो सिद्धांत नाकारू शकता. हे तुम्ही करू शकता, परंतु हायपोथेसिस मात्र मांडताना त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल, त्याच्यामध्ये सातत्य ठेवावी लागेल. त्यानंतर सिम्प्लिसिटी, सोपेपणा. हायपोथेसिस समजण्यास सोपा असावा. ओके. तो अंडरस्टँडेबल असावा आणि सिम्पल असावा.
ओके. काहीतरी खूप मोठं शब्दबंबाळ किंवा खूप मोठ्या जार्गन्स, मोठ्या टर्म्स वापरून, की जेणेकरून फारसं काही कळणार नाही, अशा स्वरूपात कधी हायपोथेसिस मांडू नये. ओके. कारण त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही सोप्या शब्दांमध्ये तो मांडाल, जेवढा सिंपल शब्दांमध्ये मांडाल आणि समजण्यायोग्य शब्दांमध्ये मांडाल, तेवढी त्याच्यामध्ये स्पष्टता येते. आणि स्पष्टता आली की त्यातून तुम्हाला संशोधनाला एक फोकस मिळतो, किंवा त्यातून संशोधनाची वाट तुमची अधिक स्पष्ट होते. तर तो अधिकाधिक सिंपल असावा. त्यामुळे सिम्प्लिसिटी किंवा सोपेपणा हा चांगल्या हायपोथेसिसच्या अंगी असावा लागणारा गुण आहे. ओके. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ टेक्निक्स. हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी जी वेगवेगळी तंत्र उपलब्ध आहेत, ती तंत्र विचारात घेऊन हायपोथेसिस मांडताना त्याचा विचार अगोदर व्हायला हवा, की आपण हा हायपोथेसिस पुढे जाऊन टेस्ट करणार आहोत, तर कुठली टेस्ट आपण तिथे वापरणार आहोत हे अगोदरच आपल्याला डिफाईन करायला हवं. हायपोथेसिस मांडतानाच आपल्याला विचारात घेतलं पाहिजे, की हायपोथेसिस पुढे जाऊन आपण या प्रकारच्या हायपोथेसिसच्या मदतीनं आपण या प्रकारची माहिती गोळा करणार आहोत, आणि मग ही माहिती गोळा केल्यानंतर आपल्याला ही टेस्ट वापरून हायपोथेसिस चेक करता येईल, की त्याची पडताळणी घेता येईल. ओके. त्यामुळे त्याच्या संदर्भात जी पुढची गोष्टी आहेत, तांत्रिक स्वरूपाच्या गोष्टी ज्या आहेत, ओके, टेक्निक्स जी आहेत, त्याचा विचार करून अगोदर हायपोथेसिस मांडला पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण हायपोथेसिस, संशोधक अगोदर हायपोथेसिस मांडतात आणि नंतर पुढे जाऊन लक्षात येतं की हा टेस्ट कसा करायचा. अशा प्रकारचा हायपोथेसिस टेस्ट करण्याची काही टेस्ट वगैरे दिसत नाहीये किंवा उपलब्ध नाहीये, मग टेस्ट कसा करणार, की तो टेस्ट होत नाहीये. ओके. बऱ्याच वेळा ही अडचण कधी येते, ज्यावेळेला आपण व्हेरिएबलचा वगैरे विचार करत नाही, त्यावेळेला ते होतं. ओके. पण नॉर्मली हायपोथेसिस मांडतानाच आपण विचार केला पाहिजे की याच्यामध्ये कुठली टेस्ट आपण पुढे जाऊन वापरणार आहोत. ओके. तसं केलं तर ती प्रक्रिया जास्त सोपी होऊन जाते. पर्पजिव्हनेस, उद्देशपूर्तता किंवा उद्देशतता. हायपोथेसिस असा मांडला गेला पाहिजे की ज्याच्यामध्ये काहीतरी उद्देश असला पाहिजे. ओके. की जो आपण ज्यावेळेला हायपोथेसिस, संशोधन प्रक्रियेच्या उद्दिष्ट आणि संशोधन प्रक्रियेचं टायटल, शीर्षक याच्या अनुषंगानं मांडतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये उद्देशतता किंवा उद्देशता येते. त्याच्यामध्ये काहीतरी पर्पज राहतो. ओके. असा पर्पज असणारा किंवा उद्देश असणारा हायपोथेसिस किंवा गृहीत कृत्य हे संशोधन प्रक्रिये चांगल्या हायपोथेसिस म्हणता येतं. त्यानंतर व्हेरिएबिलिटी. ओके. व्हेरिफिएबिलिटी, सॉरी, पडताळणी क्षमता. चांगला हायपोथेसिस असंच म्हणता येतो की ज्याला पुढे जाऊन त्याची पडताळणी घेता येते. ओके. प्रायोगिक तत्वावर किंवा प्रायोगिक गोष्टींच्या दृष्टिकोनातून अशा हायपोथेसिसची पडताळणी आपण घेऊ शकतो. अशा हायपोथेसिसला आपण चांगला हायपोथेसिस किंवा गुड हायपोथेसिस असं म्हणू शकतो. ओके. त्यानंतर प्रॉफिडिटी ऑफ इफेक्ट, प्रोफाउंडिटी ऑफ इफेक्ट. ओके. चांगला हायपोथेसिस त्यालाच म्हणता येतं की ज्याच्यामध्ये रिसर्च व्हेरिएबल्समध्ये जो प्रोफाउंड असतो, म्हणजे व्हरायटी आणतो, सगळे वेगवेगळ्या स्वरूपाची रिसर्च व्हेरिएबल कन्सिडर करतो, असा हायपोथेसिस म्हणजे चांगला हायपोथेसिस असं म्हणता येतं. त्याच्यामध्ये ही प्रोफाउंडिटी असली पाहिजे. ओके. अधिकाधिक चलांना ॲड्रेस करणारा, अधिकाधिक चलांमधले संबंध स्पष्ट करणारा असं तो हायपोथेसिस असेल तर ते अधिक चांगलं होऊ शकतं. त्यानंतर इकॉनॉमिकल, आर्थिक म्हणजे अशा अर्थानं की त्या हायपोथेसिसमुळे आपल्याला पुढे दिशा मिळणार आहे संशोधनाची, आणि ती दिशा मिळाल्यानंतर आपण ते राबवत असताना आपल्याला त्याचे डेटा कलेक्शन करणं किंवा तथ्य गोळा करणं, बरोबर ना, त्यासाठी लागणारा वेळ, पैसा वगैरे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तो इकॉनॉमिकल असला पाहिजे, आर्थिक असला पाहिजे. त्याच्यावर फार खर्च, कमीत कमी खर्चामध्ये आपली संशोधन प्रक्रिया कशी पुढे जाईल हे स्पष्ट करणारा तो असला पाहिजे. कारण शेवटी हायपोथेसिस आपण जो मांडतो तो शेवटी आपल्याला संपूर्ण संशोधन पूर्ण होईपर्यंतची दिशा देणार आहे. ओके. त्यामुळे हायपोथेसिस तयार करताना हा विचार आपण केला पाहिजे. ओके. तर हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हायपोथेसिस, चांगल्या हायपोथेसिस कोणाला म्हणावा आणि त्याच्या अंगी कोणते गुण असावेत हे पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण हायपोथेसिस कसा सुचतो, त्यासाठी कोणकोणते सोर्सेस उपलब्ध होतात, स्रोत उपलब्ध होतात, हे आपण समजावून घेणार आहोत.